सुजातपूर मधील नागरिकांनी मला रिक्वेस्ट केली की एक वेळ आमच्या गावाला जोडणारा रस्ता दाखवा। आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही। मी आज प्रत्यक्ष या गावामध्ये येऊन पाहिले असता तर मला असं वाटलं की मी एखाद्या चंबलच्या घाटीमध्ये आलो। चंबलची घाटी तरी बरी दिसते असा या गावाला चारी बाजूने काट्या कुंपणाने वेढलेला रस्ता आहे, तो बी कच्चा। हे गाव खमगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येते, पण आजही या गावाला पक्का रस्ता झालेला नाही। आता तर आपण परिस्थिती पाहताय, उन्हाळा लागलेला आहे तरी हा रस्ता असा खड्ड्यांचा आहे। पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असेल हा आपण विचार करू शकता। आपण जर समोर गेलो तर असं वाटतं एखाद्या आपण चंबलच्या घाटीमध्ये आलो अशा प्रकारचा रस्ता या गावकऱ्यांना आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही महाराष्ट्र सारख्या ज्याच्या पुढे महा लागते अशा राज्यामध्ये अशा रस्त्यातून या गावकऱ्यांना प्रवास करावा लागतो। ही खूपच दुर्दैवाची बाब आहे। आज महाराष्ट्र राज्य म्हटलं तर देशातून सर्वात जास्त जीडीपी असणारं राज्य आहे, आणि त्या राज्यामध्ये जर त्या राज्यातील नागरिकांना जर आजही चालण्यासाठी सुद्धा रस्ते नाही तर देशातील अन्य मागासलेल्या राज्यांची काय परिस्थिती असेल यावरून आपली देशाची परिस्थिती लक्षात घेऊ शकतो आपण। ही आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी खूपच लाजिरवाणी बाब अशी आहे अशी म्हणावं लागेल। आता आम्ही पाहिलं इथून शाळकरी मुली गेल्या, त्या मुली सुद्धा अशा म्हणजे रातच्या टाइमला कधी इथून एखादा माणूस गेला किंवा शाळकरी विद्यार्थी गेले तर त्यांना खूप मोठ्या धोक्याचा सामना करावा लागतो। आपण पाहू शकता समोर 5 ते 6 फुटाचा रस्ता सुद्धा राहिलेला नाही, आणि तो बी एखाद्या चंबलच्या घाटीसारखा रस्ता दिसते। तरी या व्हिडिओला सर्वांनी शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, आणि जास्तीत जास्त लोकांनी आपला विरोध या रस्त्यावर नोंदवा आणि कमेंट करा।